नमस्कार. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोकार्बन मधले फंक्शनल ग्रुप म्हणजे क्रियात्मक गट पाहणार आहोत. हायड्रोकार्बन कोणकोणते आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. पहा कोणते आहेत हायड्रोकार्बन. यामध्ये पहा पहिला मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. आता हे टोटल एकूण 10 तुम्हाला दिलेले आहेत पहा हायड्रोकार्बन. ठीक आहे. तर ह्या 10 हायड्रोकार्बन पैकी कोणत्याही हायड्रोकार्बनला आपल्याला जर वापर करायचा असला तर आपण काय केलं असतं. आपण हायड्रोकार्बन फक्त जाळण्यासाठी वापर केला असता ना, कारण याचा दुसरा तर काय उपयोग होणार नव्हता आपल्याला. फक्त इंधन म्हणून आपण याचा वापर केला असता. परंतु जर फंक्शनल ग्रुप जर त्याला जर ऍड केले तर बघा त्याच्यामध्ये एवढा बदल होतो आणि त्याचा एवढा फायदाच आपल्याला झालेला आहे की तुम्ही हे जे सगळ्या गोष्टी अनुभवताय ना, हे या सगळ्या फंक्शनल ग्रुपमुळे अनुभवताय. पण याचा उपयोग कुठं कुठं होतो ना हे आपण पाहू. आणि हे जे फंक्शनल ग्रुप आहेत ते कोणते आहेत तर यामध्ये बघा, तर हा जो फंक्शनल ग्रुप आहे क्रियात्मक गट आहे तो कोणता आहे पहा, तर हॅलो, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोझॅलिक आम्ल किंवा कार्बोझॅलिक ऍसिड, इथर, इस्टर आणि अमिन हे आहेत फंक्शनल ग्रुप किंवा क्रियात्मक गट. आता त्यातला पहिला कोणता आहे बा, तर हॅलो. आता हे हॅलो काय प्रकार आहे, तर जो पिरियोडिक टेबल आहे त्या पिरियोडिक टेबलमध्ये जो 17वा ग्रुप आहे त्या 17व्या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्याला म्हणतात हॅलोजन फॅमिली. आणि हा जर ह्या 17व्या ग्रुप मधला कोणताही एलिमेंट जर ह्या हायड्रोकार्बनला जर जोडला तर त्याला आपण म्हणतो हॅलो. ठीक आहे. तर हे सिंगल बॉन्डनी जोडलेले असतात सगळे. ठीक आहे. कारण यांच्याकडे शेवटच्या कक्षामध्ये एकच इलेक्ट्रॉन त्यांना लागतो, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतात आणि शेवटी त्यांना एका इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणून हे सिंगल बॉन्डच त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन बरोबर तयार करतात. ठीक आहे. तर हा आहे हॅलोजन फॅमिली मधला हॅलो ग्रुप. आता ह्या हॅलो जर समजा त्या हायड्रोकार्बनला जर जोडला तर काय त्याचा उपयोग काय होतो आपल्याला, तर याचा उपयोग रबर, पेट्रोलियम मध्ये अपमार्जक म्हणून करतात, रेजिन्स मध्ये करतात. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोपलंट जे आहेत ते प्रोपलंट तयार करण्यासाठी, म्हणजे इंधनाचाच एक प्रकार आहे प्रोपलंट, म्हणजे एकदम स्पीडने जळणारं जे प्रोपलंट असतं जसं रॉकेटमध्ये ते त्यामध्ये ते करतात. त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये यांचा उपयोग होतो या हॅलोजन फॅमिली जर समजा त्याच्यामध्ये जर जॉईन जर झाले तर. आता याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर भरपूर आहेत, म्हणजे फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे, आयोडीन आहे. तर ह्यांच्यापैकी कोणताही एक एलिमेंट जर समजा त्याला त्या हायड्रोकार्बनला जर जोडला तर त्याचे वेगवेगळे गुणधर्म त्याच्यामध्ये ऍड होतात आणि यांचा उपयोग अशा भागामध्ये होतो. पुढला कोणता आहे पहा, अल्कोहोल. आता अल्कोहोल हा जो ग्रुप आहे, हा जो अल्कोहोल ग्रुप आहे, या अल्कोहोल ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की याचा उपयोग सुद्धा इंधन म्हणून होतो, औषधांमध्ये होतो. त्याच्यानंतर जे दारू वगैरे पितात ते सुद्धा काय अल्कोहोलच आहे. तर यांचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हा अल्कोहोल ग्रुप जर समजा त्या मिथेन पासून डिकेन पर्यंत कोणत्याही हायड्रोकार्बनला जर जोडला तर त्यांचं त्या हायड्रोकार्बनचं अल्कोहोल मध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. पुढला कोणता आहे, अल्डिहाइड. आता हे अल्डिहाइड हा जो ग्रुप आहे यांचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी होतो. त्यामध्ये औषधं आहेत, कीटकनाशकं आहेत, अशा ठिकाणी त्याचा वापर होतो. पुढे बघा कीटोन. कीटोनचा उपयोग कुठं होतो बघा, तर पेंटमध्ये, टेक्स्टाईलमध्ये, वॉर्निशमध्ये, औषधांमध्ये ह्या कीटोनचा उपयोग होतो. त्याचबरोबर हा पुढला ग्रुप आहे कार्बोझॅलिक आम्ल. तर यांचा उपयोग पहा प्रिझर्वेटिव्ह, फ्लेवरिंग, म्हणजे एखादा अन्नपदार्थ तुम्हाला साठवायचं तर त्याच्यामध्ये हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून कार्बोझॅलिक आम्ल वापरतात, सायट्रिक ऍसिड वापरतात. आता तुम्ही जे पॅकेट फूड वापरता त्याच्यामध्ये किंवा एखादे मँगो ज्यूस असेल किंवा जे काही प्रिझर्वेटिव्ह आहेच त्याच्यामध्ये ऍड केल्याशिवाय ते एवढे दिवस टिकत नाही, 5-5, 6-6 महिने टिकत नाही. तर त्यामध्ये हे कार्बोझॅलिक आम्ल टाकलं जातं. औषधांमध्ये त्याचा उपयोग होतो, साबण, प्लास्टिक, परफ्यूम, जंतुनाशक यांच्यामध्ये हे कार्बोझॅलिक आम्ल वापरतात, म्हणजे कार्बोझॅलिक ऍसिड वापरतात. पुढे बा इथर. आता हे इथर जे आहे त्या इथर हा ज्या वेळेला ग्रुप हा हायड्रोकार्बनला जोडणार आहे
हा इथर म्हणजे काय, तर म्हणजे ऑक्सिजन आहे हा ग्रुप. हा जर जोडला तर यामुळं प्लास्टिक, औषधे, आता औषधांमध्ये विशेष म्हणजे पहिल्या काळामध्ये ॲनेस्थेसिया म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन जर करायचं असेल तर त्याला इथर दिला जायचा. आता इथरचा प्रॉब्लेम असा होता की जर समजा त्याला कमी डोस दिला तर ते ऑपरेशन करताना तो जागा व्हायचा, आणि जर जास्त जर दिला तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. त्यामुळं आता हे सध्या वापरत नाही इथर, परंतु पूर्वीच्या काळी ॲनेस्थेसिया म्हणजेच भूल देण्यासाठी ह्या औषधाचा वापर व्हायचा. त्याचबरोबर इंधन, चव वाढवणे. चव वाढवण्यामध्ये कोणकोणते आहेत पहा, की समजा तुम्हाला एखादं मिठाई वगैरे आहे तर ते मिठाईला खूप भारी लागतं, आणि तीच मिठाई जर आपण घरी बनवली तर एवढी चांगली लागत नाही, तर त्याच्यामध्ये हे टाकलं जातं. त्याच्यामुळे त्याची चव वाढते. मिठाई, फ्रूट जॅम, आईस्क्रीम, च्युइंगम, परफ्यूम अशा वेगवेगळ्या कामासाठी हे इथर वापरलं जातं. त्याचबरोबर पुढलं कोणतं आहे पहा, इस्टर. आता हे जे इस्टर आहे, ह्या इस्टरचा सुद्धा उपयोग खूप आहे. यामध्ये परफ्यूममध्ये फूड फ्लेवर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पहा, हे वेगवेगळे जे फ्लेवर असतात, ऑरेंज फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, मँगो फ्लेवर. आता मँगोचं ज्यूस तुम्ही जर पेला असाल तर त्याच्यामध्ये मँगोचं फ्लेवरच जास्त आहे, मँगोचं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. फक्त नॉर्मली त्याच्यामध्ये जे पल्प असतं तो टाकतात, बाकी संपूर्ण हे फ्लेवरच असतात. हे सगळे यांच्यापासून तयार केले जातात हे फ्लेवर. त्याच्यानंतर प्लास्टिक, वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक बनवण्यासाठी याचा उपयोग होतो, ते आपण पाहू पुढं. त्याचबरोबर स्फोटके, साबण, वंगण. आता हे जे नैसर्गिक तेल आणि चरबी हे काय आहे, हे नैसर्गिक इस्टरच आहे. ठीक आहे. आणि पुढले पहा ॲमिन, शेवटचं. आता ॲमिन हा जो फंक्शनल ग्रुप आहे, क्रियात्मक गट आहे, यांचा उपयोग कुठं होतो, तर शॅम्पू, स्वच्छता करण्यासाठी जे असतं ना, म्हणजे फरशी वगैरे साफ करायला ते लिक्विड, तर त्यामध्ये हे ॲमिन वापरतात. त्याचबरोबर कापडाला रंग देण्यासाठी, औषधांमध्ये, कीटकनाशकांमध्ये, आता वेदना कमी करणारे जे औषध असतात त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या ॲमिनचा वापर करतात. आणि जो LCD डिस्प्ले आहे, आता तुमच्या मोबाईलचा किंवा जो लॅपटॉपचा जो स्क्रीन आहे त्याच्यामध्ये LCD डिस्प्ले आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲमिन वापरलेलं आहे. ठीक आहे. ॲमिन हा फंक्शनल ग्रुप आहे, तो मिथेन पासून डिकेन पर्यंत हा ॲमिन ग्रुप जोडला जातो. त्यानंतर वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होतात, त्या प्रॉडक्टचे तुम्हाला उपयोग सांगता येईल. आणि नैसर्गिक ॲमिनो ॲसिड, जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स वगैरे, ते हे सुद्धा काय आहेत, हे ॲमिनच आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे सगळे जे क्रियात्मक गट आहे, फंक्शनल ग्रुप आहेत, हे फंक्शनल ग्रुप आहेत. आणि हे फंक्शनल ग्रुप ज्या वेळेला ह्या हायड्रोकार्बनला ॲड होतात त्यावेळेला त्यांची वेगवेगळे गुणधर्म निर्माण होतात, आणि हे गुणधर्माचे वेगवेगळे पदार्थ आपण अशा वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. ठीक आहे. आता हा जो क्रियात्मक गट आहे ह्यांचं काय पहा, की आता हा जो हॅलोजन आहे, हॅलोजन कोणकोणते आहेत, तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे आहेत हॅलोजन फॅमिली मधला. अल्कोहोल म्हणजे काय, तर OH ग्रुप. ठीक आहे. त्यानंतर अल्डिहाइड म्हणजे काय, CHO ग्रुप. म्हणजे हा समजा मिथेन आहे तर मिथेनला हा CHO ग्रुप ऍड होणार. तर कीटोन कोणता आहे, तर CO. म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजन जर जॉईंट जर झाला तर कीटोन हा फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये ऍड होतो. कार्बोझिलिक आम्ल म्हणजेच काय, COOH. म्हणजे याच्यामध्ये कार्बन एक आहे, 2 ऑक्सिजन आणि 1 हायड्रोजन जर जॉईंट झाला तर हा कार्बोझिलिक आम्ल तयार होतं त्याचा. त्यानंतर बघा इथर म्हणजे काय, ऑक्सिजन ग्रुप. इस्टर म्हणजे काय, COO ग्रुप. आणि ॲमिन म्हणजे काय, NH2 ग्रुप. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा आजचा फंक्शनल ग्रुप हा पॉईंट पाहिला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण होमोलॉगस सिरीज म्हणजे समजातीय श्रेणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी एवढंच. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.